जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, कारण हे सुरक्षित रक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते। गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान गुंतागुंत असलेल्या स्त्रियांना, गंभीर अॅनिमिया असलेल्या मुलांना, अनेकदा मलेरिया किंवा कुपोषणामुळे अपघातातील जखमी, शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती आणि कर्करोगाच्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते। अशा वेळी एखाद्या व्यक्तीने दान केलेले रक्त त्यांचा जीव वाचवू शकते, असे मत मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर महेश आर्दळे यांनी व्यक्त केले। मुरुम शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने दिनांक रविवार 21 सप्टेंबर रोजी मुरुम शहर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील बाबशेट्टी कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर महेश आर्दळे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर विवेक कोळगे, विठ्ठल कांबळे, दिनकर सुपेकर, माधव सूर्यवंशी, आकाश राऊत, गणेश साळुंके, सतीश कांबळे, जयदेव सूर्यवंशी, अमोल मुंडे, सुजित जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना डॉक्टर आर्दळे म्हणाले की रक्तदान हे विशेषतः जास्तीत जास्त करून शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतच करावा, कारण ग्रामीण रुग्णालयात अत्यंत सामान्य कुटुंबातील लोक उपचारासाठी येतात, त्यामुळे थेट गोरगरीब रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो। आणि मुस्लिम समाज बांधवांनी शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केल्याने खऱ्या अर्थाने त्यांचे कौतुक आहे। या रक्तदान शिबिरात दरम्यान 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांद गवंडी यांनी केले। प्रास्ताविक मुस्तफा कोतवाल तर आभार हसन झारेगर यांनी मांडले। या कार्यक्रमासाठी हसन झारेगर, चांद पाशा गवंडी, पाशा येनेगुरे, शकील मुर्डी, महबूब मनियार, तयूब निलंगेकर, बाबा कुरेशी, आझर मदारसे, समीर कागदी, महबूब मुल्ला, शाहिद येनेगुरे, नजीर जेवळे, हमीद मोगले, शाहिद मासुलदार, मुस्तफा कोतवाल आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।